या स्पर्धेमध्ये आम्हाला जे ऑफिशियल अंपायर्स लाभले ते पंच जोरदार टाळ्याने स्वागत करूया. प्रकाश विभूते यांचं, पंच प्रकाश विभूते यांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार आपण करत आहोत. त्याचबरोबर पंच प्रकाश विभूते पूर्ण स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी. मी शरदजी कंसे साहेबांना विनंती करेन आपण त्यांचा सन्मान करावा. त्याचबरोबर आज या अंतिम सामन्यामध्ये जे दुसरे पंच आपल्याला लाभले ते रविराज शेट्टी यांचं इथे हार्दिक स्वागत आणि सत्कार. श्री रविराजजी शेट्टी आपल्याला लाभलेले दुसरे मुख्य पंच रविराज शेट्टी, ऑफिशियल अंपायर. श्री रविराज शेट्टी यांना आपण पाहतो. त्यांचा सन्मान आणि सत्कार सन्माननीय रामजी रेपाळे साहेब यांच्या शुभ हस्ते होत आहे. त्याचबरोबर जोरदार टाळ झालं पाहिजेत विलास जाधव, फार मेहनत, प्रचंड मेहनत. आवर रिअली ऑफिशियल अंपायर विलास जाधव सर. आज बरोबर आपल्याला लाभलेली स्कोरर गुणवान गुणलेखिका अस्मिता मोरे, जरा टाळ्या झाल्या पाहिजेत. अस्मिता मोरे स्कोरर, ऑफिशियल स्कोरर अस्मिता. या स्पर्धेची ऑफिशियल स्कोरर अस्मिता मोरे हिचा सत्कार या ठिकाणी होत आहे. त्याचबरोबर या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे 24 तास आपल्याला इथे डॉक्टर्स आणि फिजिओ अवेलेबल होते आणि आज आपण सत्कार करतोय आमच्या ऑफिशियल फिजिओ अमृता कोळी. जोरदार टाळ झालं पाहिजेत. अमृता कोळी ऑफिशियल फिजिओ. कधीही काही लागलं, दुखापत झाली तर सतत मैदानावर धावत जाऊन प्रत्येक खेळाडूला योग्य वैद्यकीय मदत पुरवणाऱ्या ऑफिशियल फिजिओ अमृता कोळी. अमन खान आणि कर्ष कोठारे यांना आम्ही व्यासपीठावर बोलवत आहोत. या दोन्ही दिग्गज खेळाडूंना, रणजी ट्रॉफी प्लेयर्स, IPL प्लेयर अमन खान अँड कर्ष कोठारी. पुढे रन टुगेदर गाईज फॉर बोथ द प्लेयर, टू टॉप क्लास. प्रथम श्रेणीच्या प्रत्येक कॅटेगरीमध्ये आज आपण त्यांना एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब 2 या संघाकडून खेळताना पाहिलं. त्यांनी आपली उपस्थिती दर्शवली. हीच तर या स्पर्धेची खासियत आहे, दिग्गज खेळाडूंचा समावेश. अमन खान IPL प्लेयर आहे, अनुभव दांडगा आहे. तो आज इथे त्यांनी आपल्या खेळाडूंवर वाटला. त्याचबरोबर आपले कॉमेंटेटर, इंग्लिश कॉमेंटेटर, जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया आनंद श्रेष्ठ, आवर इंग्लिश ऑफिशियल कॉमेंटेटर. आनंद श्रेष्ठ, one of the best voice, a proper English commentary. Anand Shresht. मी आदरणीय राम रेपाळे साहेबांना विनंती करतो की अगदी पहिल्या पर्वापासून जो आमच्याबरोबर आहे असा बंटी देसाई हा आमच्या कमिटीचा भाग देखील आहे आणि सगळ्यांचं अगदी कॉमेंट्रेटीने मनोरंजन करणाऱ्या बंटी देसाईचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करावा. त्याचबरोबर राम रेपाळे साहेब ही स्पर्धा करत असताना माझे सगळे सहकारी या ठिकाणी प्रचंड मेहनत करत असतात. परंतु राहुल कदम हा आमच्या स्पर्धेबरोबर अगदी सुरुवातीपासून आहे, म्हणजे अगदी पूर्ण दिवसभर तो या ठिकाणी असतो. मी आपलं त्याच राहुल कदमचा देखील या ठिकाणी सन्मान करावा अशी आपल्याला विनंती करतो. मग माझे सगळे सहकारी असतील, प्रतीक प्रभू असेल, सौरभ आमरे असेल, अगदी सर्वज्ञ देव असेल,
किंवा सगळेच जण या ठिकाणी मनोज यादव असेल सगळेच मेहनत करत असतात. परंतु साहेब ही सगळ्यात ज्या खेळाडूंनी या विकेटची अगदी वाहवा केली, साहेब ISPL इथे ही स्पर्धा झाली त्याच्यानंतर हे ग्राउंड अतिशय वाईट अवस्थेत होतं टेनिसच्या स्पर्धा झाल्यानंतर. परंतु ते ग्राउंड मागच्या 1 ते सव्वा महिन्यामध्ये पूर्ववत खेळण्यासारखं करणं, आणि मला वाटतं साईराज इथेच आहे, सगळ्या अगदी खेळाडूंनी मनापासून ज्या विकेटची तारीफ केली ती विकेट करण्यामागे आमच्या माळ्यांचा हात तर नक्कीच आहे. कारण आमचे सगळेच माळी, पिंटू असेल किंवा हे सगळेच असतील, पण त्यांच्याकडून हे काम करून घेणारा आमचा TMC टीमचा आमचा कॅप्टन आणि क्युरेटर शशिकांत कदम याचा देखील या ठिकाणी सन्मान करावा अशी मी आपल्याला विनंती करतो. हा सन्मान शशीचा नसून हा सगळ्याच कमिटीचा आहे असं मी समजतो. त्यामुळे मला असं वाटतं सगळ्यांनीच, रोहन पाष्टे, त्याच्यानंतर स्वप्नील ठोसर, मनोज यादव, सगळ्यांनी जरा वरती या, सौरभ आंबरे, सगळ्यांनी जरा वरती या. हा सगळा खरं तर तुमचा सन्मान आहे. सर्वज्ञ देव, रोहन पाष्टे मोबाईल बाजूला ठेवून ये, सोहम जोशी, प्रतीक प्रभू, चिराग नायडू, उदय गहिने, फिरोज, सगळेच या. मी आहेच आहे. थँक्यू बंटी. थँक्यू. आपण पाहता ही पूर्ण टीम आहे आणि इफर्ट आहे. पण एकदा मंडळी, जर आपल्या या टाळ्या झाल्या नाहीत तर कार्यक्रमाला अर्थ नाही. एकदा जोरदार टाळ्या मुख्य आयोजक विकासजी रेपाळे साहेब यांच्यासाठी, ज्यांच्या संकल्पनेतून हा क्रिकेटचा महाविश्व उभारलं आणि ठाणे जिल्ह्याचं क्रिकेट म्हणून नावारूपाला आलं. आपण वळूया आता ज्याची आपण वाट बघताय त्या मुख्य फायनल प्राइज डिस्ट्रीब्युशनकडे. पण एकदा जोरदार टाळ्या अंतिम फेरीत आलेल्या दोन्ही संघांसाठी झाल्या पाहिजेत. रिअली फायनल काय असते हे आज आपल्याला कळलं. अभिनंदन दोन्ही संघांचं. इथे हरलं कोणी, जिंकलं कोणी नाही. जिंकलं ठाणे प्रीमियर लीगचं क्रिकेट. आणि वळूया आपण आणि एक सत्कार राहिला यूट्यूब लाईव्ह, जे 8 दिवस आपल्याला सतत एवढं सुंदर प्रक्षेपण दाखवत होते ते यूट्यूब लाईव्ह म्हणजे cricklive.in चे सचिन यांना मी व्यासपीठावर सन्मानाने बोलवतो. सचिन मुंडे यांना की आपण व्यासपीठावर यावं. cricklive.in 5 कॅमेरे, टेक्निशियन्स, ऑफिशियल कॅमेरा आणि त्यांची टीम यांचं मनपूर्वक अभिनंदन. अनेक क्रीडा रसिकांनी, प्रेक्षकांनी ही स्पर्धा न्याहाळली, पाहिली आणि तिला फार लाईक्सही आल्या. रिअली कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि नाव द टाइम फॉर द प्रेझेंटेशन ऑफ द प्लेयर ऑफ द मॅच ऑफ द फायनल मॅच. प्लेयर ऑफ द मॅच, फायनल मॅच, ज्या खेळाडूने 3.2 षटकामध्ये 31 धावा देऊन 3 विकेट घेतल्या आणि शेवटी अटीतटीच्या या सामन्यामध्ये विजयी जो फटका होतो त्याच्या बॅटने आला. 16 नाबाद असा खेळी करणारा अमित पांडे इज इलेक्टेड प्लेयर ऑफ द मॅच ऑफ द फायनल मॅच. प्लेयर ऑफ द मॅच ऑफ द फायनल मॅच. And now the category of the best batsman award. The best batsman of the tournament. The best batsman tournament award goes to these batsmen contribute 145 runs in 2 innings, average 145. And the name of the best batsman of the tournament is Chinmay Sutar is elected the best batter. Chinmay Sutar, what a player is. Average 145. The best bowler category. The best bowler category. ज्या गोलंदाजाने 8 विकेट घेतल्या 3 इनिंग मध्ये, तो ठरतोय द बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट. द नेम इज प्रशांत सोलंकी. What a bowler is Prashant Solanki, the best bowler of this tournament. Prashant Solanki. विकेट गिरे तो विकेट गिरे तो
एस जी यांच्याकडनं त्यांना स्पेशल ही गिफ्ट. कॉंग्रॅच्युलेशन प्रशांत. नाव पुट युअर हँड टुगेदर गाईज फॉर द बेस्ट फिल्डर अवॉर्ड. अनेक दिग्गज असे कॅच इथे पाहिले आपण, पण या बेस्ट फिल्डर अवॉर्ड मध्ये ज्याचं नाव नेहमीच वरती घेतलं जाईल तो आहे द बेस्ट फिल्डर ऑफ द मॅच गोज टू तनुष कोटियन. जोरदार टाळ झाला पाहिजे. तनुष कोटियन इज इलेक्टेड बेस्ट फिल्डर ऑफ दिस टुर्नामेंट. Thank you. And this is the most valuable prize. Super striker of the season. Most sixes. ज्यांनी फक्त आभाळ दाखवलं गोलंदाजांना. या स्पर्धेमधले सर्वात जास्त षटकार ज्यांनी लगावले, एकूण 24 षटकार लगावणारा वन अँड ओनली साईराज पाटील इज इलेक्टेड सुपर स्ट्रायकर ऑफ द सीजन. सिक्सर लगे तो सिक्सर लगे तो जरा टाळ्या झालं पाहिजे सायराजसाठी. फक्त आभाळ दाखवलं त्यांनी. कम्मालीचा स्ट्रोक मेकर साईराज. आणि आता द मोस्ट व्हॅल्युएबल प्राइज प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. हा तो खेळाडू आहे ज्याच्या नावाची चर्चा या स्पर्धेमध्ये आहे. 250 रन इन 4 इनिंग मध्ये आणि 7 विकेट. NAV पॉइंट्स 38.77. वन अँड ओनली द हिरो ऑफ दिस टुर्नामेंट साईराज पाटील इज इलेक्टेड प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. स्पेशल किट आणि सन्मानाचा चषक, स्पेशल वाउचर आणि कॅश प्राइज. Congratulations, Sairaj. Abhinandan. Now the time for the presentation of runner-up trophy and the team name. आपण डीजे भास्कर आपण जरा खाली यावं. ज्यांनी आपल्याला संगीतामध्ये त्यावेळी गेलं. भास्कर आपण इथे यावं. जरा टाळ्या झाल्या पाहिजेत. आमचे डीजे ऑपरेटर डीजे साऊंड्स ज्यांनी आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला, ज्यांनी संगीतामध्ये या स्पर्धेला अक्षरशः एक वेगळं रूप दिलं, डीजे भास्कर. आपण मी अंतिम फेरीच्या या पार्थिवता अगोदर मी विनंती करेन की आज एवढ्या मोठ्या या ठाणे जिल्ह्याचं क्रिकेट ज्याला आपण म्हणतो ठाणे प्रीमियर लीग 2025च्या अंतिम सोहळ्यामध्ये उपस्थित होत आहेत. जोरदार टाळी आपण स्वागत करूया सन्माननीय मान्यवर माननीय सन्माननीय संजयजी भोईर साहेब यांचं. जरा जोरदार टाळायला पाहिजे ज्यांची आपण वाट बघत होतो. ठाणे शहराचं लाडकं व्यक्तिमत्व सन्माननीय संजय भोईर साहेब यांचं आगमन. प्रथम आपण त्यांचं मान्यवरांचं स्वागत करूया. शब्द दिला तो पाळणार असं एक नाव म्हणजे सन्माननीय संजयजी भोईर साहेब. व्यस्त वेळात वेळ काढून सुद्धा त्या या अंतिम क्षणी ते उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत ठाणा प्रीमियर लीग 2025 मध्ये. माननीय सन्माननीय संजयजी भोईर साहेब, विकासाची दूरदृष्टी असलेलं नेतृत्व.
मी संजय दादांनी शुभेच्छा द्यायच्या अगोदर या ठिकाणी ज्योतिराम मोरे, फिरोज, अंबिका राजभर आणि ही सगळी मुलं जी अगदी खेळाडूंना पाणी वेळेत पोचतंय की नाही, सगळ्या सुविधा पोचत आहेत की नाही यासाठी वारंवार मैदानामध्ये मेहनत करत असतात. मी सगळ्यांना विनंती करतो की आपण आदरणीय संजय भोईर साहेबांना विनंती करतो की या सगळ्यांचं आपण, विशाल शर्मा देखील, या सगळ्यांचं प्रातिनिधिक स्वरूपात आपण या ठिकाणी सत्कार करावा. या सगळेच या, चला. अशोक बोधने, तो आजच आलाय. संजय दादा, आदरणीय संजय भोईर साहेब आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देतील. हॅलो. महाराष्ट्र माझा सेवा संघाच्या वतीने माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि साहेबांच्या नावाने त्या ठिकाणी चषक नियोजित करण्यात आला होता. त्याचं बक्षीस वितरण त्या ठिकाणी होत आहे. या वितरणासाठी उपस्थित असलेले माननीय राम रेपाळे साहेब, कणशे साहेब, विकास रेपाळे आणि सर्वच मान्यवर, आज आपण क्रिकेटच्या माध्यमातून आपण सर्वच लोक उपस्थित त्या ठिकाणी आहात. क्रिकेट म्हणजे सर्वांचा आवडीचा खेळ त्या ठिकाणी आहे आणि जे दादोजी कोंडदेव स्टेडियम जो आहे, जी लाईट्स त्या ठिकाणी दिसते, हे विकास आणि आम्ही त्या ठिकाणी जो प्रयत्न केला होता आणि त्याला यश त्या ठिकाणी आलं नाही, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला बघण्यासाठी मिळाल्या. आणि ह्या याच्यातनं जी तयारी म्हणजे आम्ही सर्वच उभे आहोत, त्यांनी ही सर्व मेहनत त्या ठिकाणी केलेली आहे की ठाण्याचं एक नाव आहे आणि दादोजी कोंडदेव स्टेडियम जो पूर्वी त्या ठिकाणी तयार झाला आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या याच्यावरती खेळ त्या ठिकाणी जे खेळायचे आहेत, त्याच्यावर प्रत्येकाचं स्वप्न आहे की रणजी ट्रॉफी त्या ठिकाणी आपल्या या स्टेडियमवरती होणं गरजेचं आहे. आणि त्याच नियम आणि अटीवरती त्या ठिकाणी आपण ह्या सर्व लाईट्स आणि हे सर्व चांगलं ते आपल्याला रूप त्या ठिकाणी दिसतं. आणि माननीय शिंदे साहेबांनी ज्यावेळेस मुख्यमंत्री असताना की साहेबांना एकच आहे की कला आणि क्रीडा आणि सर्वच ज्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला ठाण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आणता येतील त्या आणण्याचा जो प्रयत्न केलेला आणि त्याच्यानंतर याच्यावरती जो दादोजी कोंडदेव स्टेडियमवरती जो प्रेम आहे, तो प्रेम सर्वांनाच त्या ठिकाणी आपल्याला चांगलं दिसण्याचा जो प्रयत्न या ठिकाणी होतो. आणि विकासदादांचा जर विचार केला आणि जर सांगायचा जर विचार केला की क्रिकेट हा आवडीचा खेळ आहे त्याचा, आणि त्या क्रिकेटच्यासाठी जे जे करता येईल तेवढं करण्याचा जो आजपर्यंत प्रयत्न केलेला आहे. आणि मनापासून त्यांना शुभेच्छा देतो की आपण असंच त्या ठिकाणी पुढे कार्य करत राहा. आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि मोठा आशीर्वाद शिंदे साहेबांचा असल्यामुळे आपल्याला बाकीच्या गोष्टी इकडे तिकडे बघायचे करत नाही. तर त्याच्यामुळं क्रिकेट हा सर्वांचा आवडीचा खेळ आहे. त्याला चांगलं जेवढं प्रोत्साहन त्या ठिकाणी देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. धन्यवाद. आपण आता पातळीवरून रामरेपाळे साहेबांनी 2 शब्द बोलावे आणि मार्गदर्शन करावं. हो नक्कीच. हा सत्कार जरा सर्वांनी टाळ झाला पाहिजेत. सातत्य ज्या स्पर्धेत टिकवलं, ज्यांच्या नावातच विकास आहे, परिवर्तनची वरारी खेळाच्या विकासासाठी हे ब्रीदवाक्य घेऊन जाणारं व्यक्तिमत्व, जोरदार टाळा या स्पर्धेचे मुख्य आयोजक संयोजक माननीय श्री विकासजी रेपाळे साहेब यांच्यासाठी. आपल्या सर्वांच्या वतीनं हा सत्कार केला जातोय. कल्पेश फोटोग्राफर यांनी जवळ यावं. कल्पेश फोटोग्राफर आपण पुढे यावं. कल्पेश फोटोग्राफर, कल्पेश जरा आपण वरती यावं. त्याचा सत्कार झाला नाही तर क्रिकेट चालू असताना कोण डेअरिंग करेल मध्ये जाऊन फोटो काढायचे, पण हा पुढे जात होता आणि स्ट्रोकच्या बाजूला उभं राहून फोटो काढत होता. असा हा कल्पक फोटोग्राफर कल्पेशचा सत्कार इथे करताना आम्हाला आनंद वाटतोय. धन्यवाद. आणि मी विनंती करीन आता रनर अप प्राइज या स्पर्धेचा
हो, माननीय राम रेपाळे साहेब यांनी सर्व दोन्ही संघांना शुभेच्छा द्यावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. सन्माननीय रामजी रेपाळे साहेब. महाराष्ट्र माझा सेवा संस्थाच्या वतीने ठाणे प्रीमियर लीग सातत्याने 13 वर्ष विकास रेपाळे माझे बंधू आणि त्यांचे सर्व सहकारी मोठी मेहनत घेऊन ठाणे प्रीमियर लीग आयोजित करतात. त्याच्यामुळे विकास रेपाळे व त्यांचे सर्व सहकारी यांचं खरोखर मनापासून कौतुक केलं पाहिजे. आमदार चषक, पालकमंत्री चषक, नगर विकास मंत्री चषक, मुख्यमंत्री चषक आणि आता उपमुख्यमंत्री चषक 2025 असं ह्या सातत्याने स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. आणि महाराष्ट्र माझा सेवा संस्था राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रातसुद्धा एक महत्त्वपूर्ण असं कार्य विकास रेपाळे यांच्या माध्यमातून सातत्याने केलं जातं. त्यांच्या प्रभागात भरत असलेल्या टुर्नामेंट असू द्या किंवा सातत्याने 13 वर्ष हे ठाणे प्रीमियर लीग असू द्या, विकास रेपाळे व त्यांची टीम प्रचंड अशी मेहनत घेते आणि त्याचमुळे खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म मिळतो आणि त्याच्या माध्यमातून अभिमानाची गोष्ट म्हणजे शार्दूल ठाकूर असतील, तनोज कोटियन असतील किंवा आमचे शिवसैनिकांच्या घरातील एक साईराज पाटील, आम्हाला अभिमानाने आनंद वाटतो की शिवसेना परिवारामध्ये एक चांगला असा खेळाडू ज्याला प्रचंड असं भविष्य आहे. आणि त्याचबरोबर IPLमध्ये सुद्धा आम्ही बघतो की ठाणे प्रीमियर लीगमध्ये खेळणारे क्रिकेटपटू आम्हाला तिथे IPLमध्ये सुद्धा दिसतात. आणि मग हे महाराष्ट्र माझा सेवा संस्था ही एक खेळाडूंची फॅक्टरी बनलेली आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्र माझ्या संस्थेला जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सातत्याने आम्ही सर्वजण ह्या स्पर्धेसाठी येत असतो आणि तुम्हाला ह्या निमित्ताने आवर्जून सांगायला पाहिजे की शिवसेनेच्या माध्यमातून दादोजी कोंडदेव स्टेडियम असू द्या, संजय भोईरांच्या माध्यमातून शरदचंद्रजी पवार स्टेडियम असू द्या, सचिन तेंडुलकर स्टेडियम असू द्या, असं खेळाडूंना खेळासाठी उपलब्ध होणारे स्टेडियम बनवण्याचं कार्य आम्ही आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सातत्याने करत असतो. आणि विकास रेपाळेमध्ये एक सुप्त गुण असा पण आहे की ह्या स्टेडियमसाठी वेळ प्रसंगी त्यांनी प्रशासनाशी भांडण करून आवाज उठून आपण सगळे बघत होतो सभागृहामध्ये की अशा लाईट लागल्याच पाहिजे, रणजी इथे खेळली गेली पाहिजे, ह्याच्यासाठी सातत्याने शिंदेसाहेबांकडे पाठपुरावा करून व सभागृहात महासभेमध्ये सातत्याने आवाज उठवणारा कोण असेल तो विकास कृष्ण रेपाळे. त्याच्यामुळे त्याचं अभिनंदन करायला पाहिजे. विकास रेपाळे, आपण असंच स्पर्धा भरवत जावा. एक ना एक दिवस आता कसोटी खेळामध्ये हिंदुस्थानच्या टीममध्ये प्रवेश झालेले खेळाडू आहेत, पण T20 असू द्या, एक दिवसीय सामने असू द्या, महाराष्ट्र माझ्या संस्थेच्या स्पर्धेमध्ये खेळलेले आपल्या हिंदुस्थानच्या टीममध्ये 11 पैकी कमीत कमी 4 तरी क्रिकेटपटू हे ठाणे प्रीमियर लीग खेळून गेलेले असले पाहिजेत. आणि म्हणून मला ज्या खेळाडूंनी, ज्या टीमनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, जिंकणाऱ्यांचं पण अभिनंदन. आणि एक पाऊल जिंकता आम्ही बघितलं भोईर साहेब अतिथी साईराज पाटलांनी अशा शेवटच्या क्षणी जे वाटत होते की वन साईड ही स्पर्धा आहे, फायनल आहे, परंतु शेवटच्या क्षणी सगळ्यांची धाकधूक वाढवली. अशा या साईराज पाटील यांचा खेळ बघत मी इथे पाऊण तास आम्ही खेळ बघत होतो की खरोखरच ठाणे प्रीमियर लीग बघून आनंद वाटला.
आणि आपण अशा स्पर्धा भरवत जावा आणि पुढचा जी ठाणे प्रीमियर लीग असेल ती मुख्यमंत्री चषक 2026 असली पाहिजे असं मी ह्या स्टेडियममध्ये मनोकामना करतो. आणि आपले मला खात्री आहे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने आज ना उद्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर पुन्हा एकदा एकनाथ संभाजी शिंदेसाहेब विराजमान झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी लागेल ते कष्ट आम्ही शिवसैनिक घेऊ आणि तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेतच. कारण 25 वर्षाचं काम 2.5 वर्षामध्ये करून दाखवण्याची कोणी किमया केली असेल तर ते आपल्या शिंदेसाहेबांनी केलेली आहे. म्हणून आम्ही नेहमी सांगतो महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री व आत्ताचे विद्यमान उपमुख्यमंत्री साहेब पुन्हा एकदा या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर बसतील याची मला खात्री आहे. आणि पुढचा ठाणे प्रीमियर लीग मुख्यमंत्री चषक 2026 बघायला आपण सगळेजण आसुसलेलो असू एवढंच सांगतो. आणि आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण वळूया मुख्य पारितोषिक वितरणाकडे. या स्पर्धेचा यावेळेचा उपविजेता संघ ठरला रनर अप टीम ऑफ उपमुख्यमंत्री चषक 2025, द रनर अप ऑफ ठाणे प्रीमियर लीग 2025 FTL 11. अभिनंदन FTL, ऑल टीम FTL. नवीन शर्मा यांचा संघ पूर्ण संघाने व्यासपीठावर यावं. ऑल टीम. Congratulations team. Eknath Shinde Cricket Club 2. Abhinandan.